आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर बातमी अमरावतीत नाहीये ती अमरावतीमध्ये वादग्रस्त टिपू सुलतानचा चक्क प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आलाय। लग्न पत्रिकेवर हा उल्लेख सापडलाय। अमरावती जिल्ह्यातील एका लग्नाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे। इतकंच नाही तर शिवरायांचे राजकीय गुरु असा याकूब शहाचा उल्लेख करण्यात आलाय। याच लग्न पत्रिकेने आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। हीच ती लग्न पत्रिका आहे आणि ज्यात आमचे प्रेरणास्थान असं म्हणून शेर मैसूर टिपू सुलतान आणि त्याच्याच समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे। मात्र यात राजकीय गुरु याकूब शहा म्हणून उल्लेख करण्यात आलाय। दरम्यान याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी। एका निमंत्रण पत्रिकेवरून सध्या वाद उद्भवतो आहे आणि ही संपूर्ण निमंत्रण पत्रिका ज्यांची आहे ते शोहेब अहमद आहेत आणि याच पत्रिकेवरून वाद होत आहे। कारण असं आहे की या पत्रिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच टिपू सुलतान हे प्रेरणास्थान असल्याचा उल्लेख आहे आणि ज्यांच्या भावाच्या लग्नाची ही पत्रिका आहे ते संपूर्ण कुटुंब जर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। या संपूर्ण पत्रिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। काय तुमचा उद्देश आहे आणि काय या गोष्टीला संदर्भ आहेत? हे पत्रिक आपण जेव्हा छापली तर आपला एकच उद्देश आहे की आम्ही ह्या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक एकता फैलवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि आमचं नेहमी हेच असते, आम्ही जोडण्याचं काम करतो आणि त्याच्याबद्दल कोणी काय म्हणणार आहे, वादविवाद कसा आहे, जे खाली भरणे असतात ते जास्तच वाचतात, ते लोकांचं कामच आहे म्हणणं। टिपू सुलतान यांचा देखील या पत्रिकेमध्ये उल्लेख आहे। कसं बघता या सगळ्या टीकेकडे? टिपू सुलतानने आपल्या देशासाठी लढाई लढलेली आहे आणि टिपू सुलतानची जे लढाई होती ते अंग्रेजांसोबत होती। टिपू सुलतान आपले देशाचे एक महापुरुषच आहे आणि आमचे प्रेरणास्थानच आहे आणि टिपू सुलतानचे जे राजकीय गुरु आहे ते पूर्णय्या पंडित, ते हिंदू समाजाचे आहे आणि शिवाजी महाराजांचे जे राजकीय गुरु आहे तेही आपले हिंदू समाजाचेच आहे। शिवाजी महाराजांचे सेनामध्ये भरपूर लई मुस्लिमांनी काम केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांची जी लढाई होती ते फक्त राजपाटसाठी होती, कोणत्या धर्मासाठी त्यांची लढाई नव्हती। आणि आजकाल तो ज्या लोकांना इतिहास माहीत नाही ते फक्त जनतेला परेशान करून म्हणजे त्यांचा दुरुपयोग करून असंही म्हटलं तर जमते, ते करून ते लोक आज राजकारण करत आहे। याबाबतचे उल्लेख आहेत। मी काय म्हणतो, आमचा एकच उद्देश आहे, शांतता, एकता। त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही हा प्रयत्न करत राहू। कोणी जर असा वाटत असेल त्यांना का बा शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सोबत होत नाही, असं नाही आहे। सर्व जितकेही थोर पुरुष आहे, जितकेही महापुरुष आहे, ते आमचे प्रेरणास्थानच आहे। असं नाही का शिवाजी महाराज सुद्धा आमचे प्रेरणास्थान आहे आणि टिपू सुलतान सुद्धा आमचे प्रेरणास्थान आहे। दोन्ही महापुरुषांची माहिती जर पाहिली तर पत्रिकेमध्ये सोबत देण्यात आलेली आहे आणि एकूणच दोनही महापुरुषांच्या बद्दल तुलना केल्या जात असल्याची आता चर्चा होत आहे। कसं बघता या सगळीकडे? दोन्ही महापुरुष आहे आणि दोन्ही महापुरुषांनी सर्व काम एकतेसाठी, शांततेसाठी, राजपाटसाठी केलेलं आहे, देशासाठी केलेलं आहे। त्यांनी ह्या हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद असं काहीही केलेलं नाही। हा आमचा उद्देश आहे का लोकांना हे कळवलं पाहिजे, त्यांना हे सांगितलं पाहिजे, इतिहास दाखविणे, इतिहास जे झालेला आहे ते आमचा म्हणजे माझा हा उद्देश आहे। इतिहास बताओ, इतिहास बचाओ और शांतता रखो। एकूणच जर पाहिलं तर राजपाटचा संदर्भातली ही लढाई आहे आणि या पत्रिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या संदर्भातली जी माहिती दिली आहे त्याला ऐतिहासिक संदर्भही आहेत आणि त्याची माहिती देखील आमच्याकडे आहे आणि योग्य वेळेवर आम्ही ती माहिती सांगू, असंही या संपूर्ण कुटुंबियांचं मत आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।